डोंबिवलीतल्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून माहिती दिली आहे। डोंबिवली MIDC मधील केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे। 8 जण या घटनेमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलंय आणि जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आल्या। जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून ते देखील 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचत आहेत। डोंबिवली MIDC मधील बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे। 8 जण या घटनेमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आपण पाहतोय। जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्यात। जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून तेही 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचतायत। NDRF, TDRF, अग्निशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्यात। जाएगी और कोई और इन्फॉर्मेशन होगी तो आगे आपको अपडेट किया जाएगा। सर पण असं वारंवार बोललं जातं की अशा आग लागल्याच्या नंतर इथल्या कंपन्या ज्या आहेत त्या बाहेर काढल्या जातील, पण त्याच्यावरती काही चर्चा होत नाही। असं एका दिवसामध्ये MIDCच्या कंपन्या बाहेर काढता येत नाहीत। आता नवीन MIDCs तयार करतोय, नवीन कंपन्याजला त्या ठिकाणी आपण देतोय, काही सेफ्टीचं काम देखील चाललेलं आहे, पण इंडस्ट्रीज काही एका दिवसात बंद करता येत नाही।